वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंबफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादर बिंदु नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्व अहं न जाने ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् भृत्यार्तेऽहं प्रणतपाल भवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। राधा मेरे स्वामी मैं राधे जो का दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कवा। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। 2 मिनिटं सर्वांनी मुखानं पवित्र असं भगवंताचं नाम, हातानं सुंदर टाळी वाजवायची। 2 मिनिटं सर्वांनी या नाम संकीर्तनामध्ये सहभागी व्हायचे। हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम जय हो राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम राम
हरे हरे राम 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 ओ हरे राम 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 हरे हरे जय हो। हरे राम 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 सीता राम राम राम। ओ हरे राम राम सीता राम राम हरे राम 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 सीता राम राम राम। ओ हरे राम सीता राम राम हरे राम राम सीता राम राम राम। ओ हरे राम सीता राम राम हरे राम राम सीता राम राम राम। ओ हरे राम सीता राम राम हरे राम राम सीता राम राम राम। हरे राम सीता राम राम हे राधे राधे जय राधे राधे। राधे राधे वृंदावन में राधे राधे बंसी घाट पे राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे 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 जय जय श्री राम जय जय श्री राधे राधे श्याम। बोल अंबिका माता की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायिका जगत जननी जगदेश्वरी भगवती राजराजेश्वरी मा जगदंबेच्या पावन श्री चरणावरती साष्टांग प्रणाम करून माता तुळजा भवानी भगवतीच्या पदस्पर्शाने वास्तव्यानं पुनीत झालेली ही भूमी श्री क्षेत्र गणेगाव आज आपल्या कथेचा द्वितीय दिवस माझ्यासारख्या पामराला आपणही सेवा सुपूर्त केली म्हणून गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी आणि आपलं भगवती माता किंवा तुळजाभवानी तरुण मंडळ या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो। काल आपल्या कथेचा प्रथम दिवस आणि प्रथम दिवशी मी आपल्याला सांगून गेलो की कथेचं महात्म्य पाहिलं जातं बरं की ही कथा श्रवण केल्यानं आम्हाला नक्की फलप्राप्ती काय होणार आहे। कारण कथा कीर्तन हे करमणुकीचे साधन नाहीत हे पहिलं लक्षात घ्या।
इथं आल्यानंतर आमची करमणूक होईल, आम्हाला हसायला मिळेल, आमचा टाइमपास होईल, ही भावना घेऊन इथं येऊ नये. इथं अपेक्षा करावी ज्ञानाची, धाराची. इथे अपेक्षा करावी मी विकाररहित कसा होईल, माझं असणारं अंतकरण, माझं मन पवित्र पावन कशानं होईल. आणि ज्यासाठी मला भगवंतानं हा देह दिला, कारण मानवी देह भगवत प्राप्तीसाठी दिला, त्या भगवतीची आपल्याला प्राप्ती करायची आहे. मग तो भगवंत मला कसा भेटेल याची अपेक्षा या धर्ममंडपामध्ये असावी. आणि म्हणूनच आपण 9 दिवस राजराजेश्वरी माता भगवती, तिचे असणारे गुणानुवाद, तिच्या असणाऱ्या कथा, तिच्या असणाऱ्या लीला, या माझ्या भगवतीनं, या माझ्या आईनं भक्तांसाठी केलेलं कार्य, भक्ताच्या संकटाला ही भगवती कशी धावून जाते. आणि एक सांगून जातो सुरुवातीला, मायबाप, जगामध्ये निस्वार्थी प्रेम जर आपल्यावर कोण करत असेल तर ती फक्त आईच करते. बरोबर आहे ना? आईसी कळवळ्याची जाती. माझे तुकोबराय सांगतात, करी लाभाविन प्रीती. हा आईचा स्वभाव आहे. आणि आईचा अजून एक स्वभाव असा आहे, भक्त असेल किंवा आईचं लेकरू असेल, त्या लेकराला आई गुण दोषासह स्वीकारते. हे तिचं विशेष आहे. लेकराच्या अंगी दुर्गुण जरी असतील तरी आई त्याचा विचार करत नाही, त्या लेकराला आपलंसं करते. म्हणून जगामध्ये आई गेल्यानंतर जगातलं आपलं प्रेम संपतं. मग तुम्ही म्हणाल, महाराज इतरही नाती आहेत ना, मग ती काय प्रेम करत नाहीत का? बाकीची नाती आहेत, आपल्यावर प्रेमही करतात, पण त्या प्रेमामध्ये कुठेतरी थोडासा स्वार्थ दडलेला नक्की असतो. बरोबर आहे की नाही महाराज? आईच्या हृदयामध्ये स्वार्थ नसतो. या आईची एकच इच्छा असते, माझ्या लेकरू कुठं जरी राहिलं तरी चालेल, नाही त्यानं मला सांभाळलं तरी चालेल, पण आईची एकच अपेक्षा असते, माझ्या लेकरानं जिथं राहील तिथं फक्त त्यानं सुखी राहावं, समाधानी राहावं, त्या लेकराचं कल्याण व्हावं, ही अपेक्षा आईची. म्हणून आईची उपासना करायची, तिला प्राप्त करायचे. आणि आई असं दैवत आहे. पहा ना तुम्ही, लहान लेकरू जेव्हा असतं की नाही, हंबरडा फोडून रडू लागतं ते लेकरू, त्यावेळेस घरामध्ये आई असते आणि बापही असतो. बरोबर आहे ना? लेकरू जेव्हा त्याला भूक लागते, त्याचं काही दुखत असेल, तेव्हा ते हंबरडा फोडतं, रडू लागतं, त्यावर धावत पळत येणारी पहिली आईच असते, उचलून घेणारी. उलट बाप सांगत असतो, ते लेकराला पहा रे जरा, रडतंय केव्हाच, ते डोकं उठव. हे वडिलांचे शब्द. आई असं नाही करत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आई फार महत्वाची आहे. म्हणूनच त्या भगवतीची उपासना करायची, तिला प्रार्थना करायची की आई, या संसाराच्या दुःखानं, त्रिविध तापानं आई आम्ही त्रस्त झालो आहोत, आई तू ये आणि तुझ्या खुशीमध्ये आम्हाला घे. ही प्रार्थना तर आपल्याला करायची. आणि त्यासाठी ही आराधना, त्यासाठी हे व्रत वैकल्य, त्यासाठी ही 9 दिवसाची साधना आपल्याला करायची आहे. वा. आणि म्हणूनच श्रीमद्देवी भागवत महापुराण वेद व्यास रचित आपण श्रवण करणार आहोत. काल आपण कथाभाग पाहिला, ग्रंथ महात्म्य आपण श्रवण करत होतो. आणि आजही ग्रंथ महात्म्याचा राहिलेला काही भाग आपण आज पाहणार आहोत. आपण ग्रंथ महात्म्य पाहतो, तो ग्रंथ महात्म्यामध्ये आपण श्रवण केलं. आणि मग ही भगवती आपला सांभाळ करते, यात नवल नाही. आपण काल कथाभाग पाहिला, प्रत्यक्ष जगाचा चालक मालक असणारा परमात्मा भगवान श्रीकृष्ण जेव्हा जांबुवंताचे त्यांचं युद्ध चालू होतं ना, 27 दिवस युद्ध झालं. आणि मग इकडे काळजी पडली ती वसुदेवांना, भगवंताच्या वडिलांना, की माझ्या लेकराचं कसं व्हावं, माझं लेकरू, माझा असणारा मुलगा सुखरूप घरी यावा. मग त्यासाठी उपाय योजना केली. नारद महर्षींनी 9 दिवस
या भगवतीच्या असणाऱ्या कथा वसुदेव महाराजांना वर्णन करून सांगितल्या. त्यांनीही त्या मनोभावे श्रवण केल्या आणि त्या साधनेचा परिणाम भगवान गोपाल कृष्णच परत आले नाही, तर येत असताना जांबुवंतीसारखी सुंदर पत्नीही मिळाली, मनीही मिळाला आणि परत द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्ण याच मातेच्या आराधनेच्या सामर्थ्यानं द्वारकेमध्ये येतात. सर्वांना आनंद होतो. अशा अनेक कथा या महात्म्यामध्ये येतात. कोण कोणाला सांगताय? कोण कोणाला सांगताय? साळुंके महाराज तुम्हाला सांगतायत का? हे झालं इथं. पण नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शौनकादिक मुनींना 88,000 आहेत ते कथा श्रवण करतायत भगवतीच्या. सूत महाराज वर्णन करून सांगतायत. फार अधिकारी महात्म्य. तसं शौनकादिक मुनींपेक्षा सूत महाराजांचं आपलं आयुष्य कमी आहे, वय कमी आहे. पण या परमार्थामध्ये एक सांगून जातो माई बाप, इथं वयाला किंमत नाही. 90 वर्ष जर तो आयुष्य जगला असेल आणि जगाला त्रास देत जर आयुष्य जगला असेल तर कोण त्याला चांगलं म्हणतं सांगा ना. म्हणून आयुष्य किती मिळालं याला फार किंमत नाही. आयुष्य तो कसा जगलाय याला फार किंमत आहे. माझ्या ज्ञानोबारायांचा विचार करा ना. माझ्या ज्ञानोबारायांना आयुष्य मिळालं फक्त 21 वर्ष. जगद्गुरु तुकाराम महाराज 41 वर्षापर्यंत आयुष्य, सदेह वैकुंठ गमन. आणि कीर्तीचा विचार जर केला ना, ज्ञानोबाराय तुकोबारायांची कीर्ती, आपली कीर्ती जास्तीत जास्त वर्ष श्राद्धापर्यंत राहते. हा विकास मार्ग नाही तर 10व्यापर्यंत. वर्ष श्रद्धा झाल्यानंतर आपला कोणी विचारही करत नाही. पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या ज्ञानोबारायांची तुकोबारायांची कीर्ती राहणार आहे मायबाप. असं जीवन जगावं. तुका म्हणे एका एका मरणाची सारे हो. तुका म्हणे एका एका मरणाची सारे. तुका म्हणे एका मरणाची सारे हो. तुका म्हणे एका मरणाची सारे. हरी उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे हो. कीर्ती मागे तुका म्हणे एका एका मरणाची सारे हो. तुका म्हणे एका एका मरणाची सारे. उत्तम चिऊरे कीर्ती मागे, उत्तम चिऊरे कीर्ती मागे, उत्तम चिऊरे कीर्ती मागे, उत्तम चिऊरे कीर्ती मागे. कीर्ती मागे तुका म्हणे एका एका मरणाचे सारे हो. तुका म्हणे एका एका मरणाचे सारे. तुळजा भवानी माता की जय. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मृत्यू सगळ्यांना येणार आहे. या मृत्यू लोकात जो जो जन्माला आला ना, मृत्यू निश्चित आहे.
पण मृत्यूनंतर जर काय शिल्लक राहत असेल तर ती आपण जीवनामध्ये कमवलेलं पुण्य असेल किंवा त्याचीच कीर्ती आपल्या मृत्यूच्या नंतर राहते. मग आता ती अपकीर्ती ठेवायची की कीर्ती ठेवायची हे आपलं आपण ठरवायचं. नाहीतर एखादा मनुष्य गावातनं जावा, त्याचा मृत्यू व्हावा आणि गावकऱ्यांनी पेढे वाटावे, बरं झालं गावची पिढा गेली, अशी कीर्ती मागं राहावी का? अरे आपण गेल्यानंतर 4 जणांच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. अरे माणूस चांगला होता, भुकेलेला अन्न देत होता, तहानलेला पाणी देत होता आणि समाजासाठी गावासाठी काहीतरी यांनी कार्य केलं, अशी कीर्ती शिल्लक राहावी. म्हणून मी आपल्याला सांगत होतो, परमार्थामध्ये वयाला किंमत नाही, किंमत आहे ती ज्ञानाला आणि आचरणाला. म्हणून शौनकादिक मुनींपेक्षा वय कमी होतं सूत महाराजांचं, पण प्रकांड ज्ञानी होते, सदाचारयुक्त जीवन होतं. म्हणून तर उंच आसनावरती बसवलं आणि कथा सांगण्याचा आग्रह या मुनींनी केला. कथा सांगतायत, महात्म्य सांगतायत. शौनकादिक मुनींनी प्रश्न केला, मुनिवर अजूनही आम्हाला भगवतीच्या कथा श्रवण करायच्या आहे, अजून कथा सांगा. सूत महाराज म्हटले, ठीक आहे, ऐका, सांगतो. म्हटले, ही जी माझी भगवती माता आहे ना, बाकीच्या देवता, ऐका भगवतीचं महत्व काय मी आपल्याला सांगतोय. बाकीच्या देवता, काही देवता फक्त मोक्ष देतात, काही देवता फक्त तुम्हाला धन संपत्ती देतात, पण माझी भगवती माता जेव्हा प्रसन्न होते ना, तेव्हा 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त करून देते. 4 कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे ती आपल्याला पुण्य प्रदान करते. अर्थ म्हणजे आपल्याला संपत्तीही देते जर अपेक्षा असेल तर. तिसरा पुरुषार्थ आहे काम. काम म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जी इच्छा असेल त्याचीही पूर्ती माझी माता करते. आणि त्यानंतर चौथा पुरुषार्थ मोक्ष. हा मोक्षही भगवती आपल्याला प्रदान करते. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष देणारी ही देवता आहे. पुढे वर्णन करून सांगतायत सूत महाराज. म्हटले, अशीच ही भगवतीची कथा अगस्ती महाराज, लक्ष देऊन ऐका, त्यांना कुंभज ऋषी असंही म्हटल्या जातं. जवळ आहे ना आपल्या अकोल्याला अगस्ती महाराजांचं वास्तव्य, कारण कुंभातून त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना कुंभज ऋषी असंही म्हटलं जातं आणि अगस्ती ऋषी असं म्हटलं जातं. मित्र आणि वरुण या ज्या 2 देवता आहेत ना, यांच्यापासून अगस्ती ऋषी आणि वशिष्ठ महाराज या 2 ऋषी कुंभातनं प्रगट झाले. या अगस्ती महाराजांची पत्नी आहे सौभाग्यवती लोपमुद्रा माता. उद्या विचारणार आहे मी तुम्हाला, कोणाची कोण पत्नी आहे, कोणते ऋषी, मी सांगितले म्हणून लक्ष देऊन ऐका. अगस्ती महाराजांच्या पत्नीचं नाव आहे लोपमुद्रा माता. आणि ही दोघेही मा भगवतीचे उपासक आहेत. आणि म्हणून सूत महाराज शौनकादिक मुनींना सांगतायत, याच अगस्ती महाराजांच्या मनामध्ये संकल्प आला, विचार आला की त्या भगवतीच्या असणाऱ्या कथा श्रवण कराव्यात. मग आता कथा श्रवण करण्यासाठी कुणाकडे जावं असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग लक्षात आलं की भगवतीचेच असणारे पुत्र, मा पार्वतीचे असणारे पुत्र कोण? कार्तिक स्वामी. आणि या कार्तिक स्वामींकडे कथा श्रवणासाठी जावं असा संकल्प मनामध्ये आला. आणि म्हणून अगस्ती महाराज लोपमुद्रा माता कार्तिक स्वामीकडे येतात. कार्तिक स्वामींना मनोभावे नमस्कार केला आणि वर्णन करतायत. म्हटले, स्वामी तुम्ही मा भगवतीचीच पुत्र आहात. बरं, तुमचं सामर्थ्य एवढं आहे की तुम्ही बलाढ्य असणारा तारकासूर याचाही वध तुम्ही केला. भगवतीचे तुम्ही उपासक आहात आणि तारकासुराचा वध तुम्ही ज्या शस्त्रानं केला
ते शस्त्र सुद्धा तुम्हाला भगवतीनंच दिलं होतं. म्हणजे तिच्याच शक्तीनं तिच्याच सामर्थ्यानं तुम्ही तारकासुराचा वध केला. एवढं सामर्थ्यवान तुम्ही आहात. आणि कार्तिक स्वामी जे देवगण आहेत, या देवांचे सेनापती सुद्धा आहेत. म्हणूनच अनेक देवतांनी या कार्तिक स्वामींना अनेक शस्त्र दिले होते. कुणी कवच दिले होते, कुणी कुंडल दिले होते. विष्णू भगवंतानं मयूर दिला. म्हणून कार्तिक स्वामींचं वाहन काय? हा मयूर, मोर त्यांचं वाहन. अगस्तींना आणि लोपमुद्रा मातेला पाहून अगस्ती महाराजांना सुद्धा फार आनंद झाला की आज माझ्या आश्रमामध्ये प्रत्यक्ष अगस्ती महाराज आले. आणि म्हणून त्यांनाही फार समाधान झालं. कारण या दक्षिण प्रांतामध्ये ज्या ठिकाणी आपलं कार्तिक स्वामींचा आश्रम आहे ना, तिथं हे कार्तिक स्वामी रुसून आलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल कोणावर रुसले? दक्षिण प्रांतामध्ये येण्याचं कारण काय? त्याची एक छोटीशी कथा येते. झालं असं, भगवान शिवशंकर आणि पार्वती माता यांचा विवाह झाला. आणि विवाहानंतर 2 अपत्य भगवान शिवजींना झाले, 2 मुलं. त्यामध्ये भगवान गणेश आणि कार्तिक स्वामी असे 2 मुलं झाली. मुलं लहानची मोठी होऊ लागली, तारुण्यात आली. आणि तारुण्यात आल्यावर आई बापांना एकच काळजी असते, कसली? हा, आता यांचा विवाह केला पाहिजे. म्हणून भगवान शिवजींच्या मनामध्ये आलं की माझ्या 2ही मुलांचा विवाह करायचा आहे मला, पण अगोदर कुणाचा विवाह करावा असा प्रश्न पडला. म्हणून भगवान शिवजींनी 2ही मुलांना सांगितलं, म्हटले ऐका, जो या पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात अगोदर येईल त्याचा विवाह पहिला. आणि म्हणून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी आपापल्या 4 व्हीलर घेऊन दोघंही निघाले, वाहनं घेऊन. आता कार्तिक स्वामीचं वाहन काय? मोर. मोरावरती आरूढ झाले कार्तिक स्वामी, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. गणपती महाराज विचार करू लागले, कार्तिक स्वामींचं वाहन मोर आहे आणि माझं वाहन काय? गणपतीचं वाहन. माझं एवढा उंदीर आहे म्हटले. एक तर माझं शरीर एवढं मोठं आणि माझं वाहन लहान आहे. म्हणून मोराचा पाठलाग माझं वाहन करू शकत नाही. माझ्या अगोदर नक्कीच कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून येतील. पण भगवान गणेश सामान्य नाहीत, बुद्धीची देवता आहे. शाळेत जाणारे मुलं, विद्यार्थी अवस्थेमध्ये जी मुलं असतात ना, त्यांना जर वाटत असेल की आम्हाला बुद्धी मिळावी तर त्यांनी गणेशाचं पूजन करावं. बुद्धी प्रदान करणारी देवता गणेश महाराज. आणि म्हणून त्यांनी डोकं चालवलं. गणेश भगवंतानं बुद्धी चालवली. कारण याच बुद्धीच्या सामर्थ्यानं, याच बुद्धीच्या जोरावरती आपण सुद्धा भगवंताची प्राप्ती करू शकतो. माझ्या ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितलं ना माईबा, काय? तिचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सिद्धी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुख म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुख म्हणा. पुण्याची गणना कोण कर, पुण्याची गणना कोण कर, पुण्याची गणना कोण कर.
म्हणून गणेश भगवंतानं जरा बुद्धीचा वापर केला, ग्रंथ पाहिले, शास्त्र पाहिलं आणि मग युक्ती सुचली. काय केलं माझ्या गणेश भगवंतानं? गणेश भगवंताचे असणारे आईवडील माता पार्वती आणि भगवान शिवजी यांना उंच आसनावरती बसवलं. आई वडिलांच्या सेवेचं काय फळ असतं हे आपल्याला या कथेतनं शिकायचंय. प्रत्येक कथेतनं शिकण्यासारखं असतं, आपल्याला घेण्यासारखं असतं. माई बापांना उंच आसनावरती बसवलं, त्यांचं पाद्यपूजन केलं आणि काही नाही 7 प्रदक्षिणा आई वडिलांना गणेश भगवंतानं मारल्या. एवढं माता पित्याच्या सेवेचं पुण्य आहे महाराज. माझे तुकोबाराय सांगतात, एक वेळ तुम्हाला तीर्थयात्रा नाही करता आली तर करू नका. काही गरज नाही तीर्थयात्रा, म्हणजे तीर्थयात्रा करूच नका असा त्याचा अर्थ नाही बरं का. जर तुम्ही तीर्थयात्रा करत असाल आणि आई बापाला सांभाळत नसाल तर तीर्थयात्रा करून सुद्धा पदरामध्ये काही पडणार नाही. माय बाप केवळ कासे, 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 माय बाप केवळ कासे. पुंडलिक काय केले, 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 पुंडलिक काय कोड प्रमाण दिलं महाराजांनी, आकाश महाराजांनी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले. जगाचा चालक मालक असणारा परमात्मा पुंडलिक महाराजांना भेट देण्यासाठी येतो, दर्शन देण्यासाठी येतो. असं काय केलं हो त्या पुंडलिकानं आपल्या जीवनामध्ये? नामस्मरण केलं का? नाही. काही साधना? एकच केलं, माई बापाची सेवा. आणि त्याच सेवेसाठी ऋणी होऊन प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेट देण्यासाठी आला. एवढं सामर्थ्य माई बापाच्या सेवेमध्ये आहे. आणि तेच केलं माझ्या गणेश भगवंतानं. आई वडिलांना 7 त्या ठिकाणी प्रदक्षिणा केल्या आणि सांगितलं पप्पांना, आपल्या वडिलांना, हे पप्पा आत्ता आलं. हे कुठून आलंय काय माहीत नाही. हिंदू संस्कृतीतलं हे पप्पा आणि मम्मी नाही महाराज. आई म्हणावं, बाबा म्हणावं, त्यामध्ये जे प्रेम आहे, त्यामध्ये जे ममत्व आहे, ते मम्मी पप्पामध्ये नाही. आणि म्हणून सांगितलं, बाबा चला माझा विवाह करा. भगवान शिवजी म्हटले, गणेशा अरे तू तर प्रदक्षिणेसाठी गेला नाही. माझा कार्तिक पहा म्हटले, मोरावरती बसून गेला सुद्धा. इथंच आम्हाला 7 प्रदक्षिणा मारल्या म्हणतो माझा विवाह करा. गणेश भगवंत म्हटले, बाबा जरा शास्त्र पहा, तुम्हाला मी ग्रंथ दाखवतो, पुरावा दाखवतो. म्हटले काय पुरावा? माई बापांची सेवा करून, त्यांचं पाद्यपूजा करून, बाबा माई बापाला एक जरी प्रदक्षिणा केली ना तरी एका पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. मी तर 7 प्रदक्षिणा केल्या, 7 पृथ्वी प्रदक्षिणा केल्यात. बाबा माझा विवाह करा. मग आता शास्त्र दाखवल्यानंतर भगवान शिवजींचा नाविलाज झाला. प्रजापतीच्या असणाऱ्या 2 कन्या, एक आहे सिद्धी आणि एक आहे बुद्धी, यांच्याशी भगवान गणेशांचा विवाह संपन्न झाला.
गणेश भगवंताला 2 पुत्रही झाले, नावही त्यांचं लाभ आणि क्षेम. इकडं हे सगळं झालं, विवाह झाला, लेकरं झाले, तरी कार्तिक स्वामींची प्रदक्षिणा चालूच आहे. अर्ध्याच्या पुढे प्रदक्षिणा झाली असेल आणि निरोप भेटला. अहो म्हटले काय प्रदक्षिणा करत बसला. हा, तिकडे गणेशाचं लग्नही झालं, मुलं सुद्धा झालं. आणि हे कारण होतं रुसण्याचं, कार्तिक स्वामींचं. अरे बाबांनी माझ्यावरती अन्याय केला. त्या गणेशानं पृथ्वी प्रदक्षिणाही केली नाही, तरीही माझ्या अगोदर गणेशाचा विवाह केला. आणि म्हणून रुसले कार्तिक स्वामी. आणि तसेच घरी आलेच नाही. कैलास पर्वतावर दक्षिण प्रांतामध्ये निघून गेले. त्याच ठिकाणी एक आश्रम स्थापन केला आणि त्या दक्षिण प्रांतामध्ये कार्तिक स्वामी राहू लागले. आता कसंही झालं तरी बापाला दुःख होतं नाही असं नाही, पण तो लवकर प्रगट करत नाही. पण आमच्या माता भगिनींचा स्वभाव, दुःख झालं की त्यांच्या नेत्रातनं लगेच अश्रूच्या धारा चालू होतात. पार्वती माता चिंता करू लागल्या. म्हटले असं नाही चालणार, माझ्या कार्तिक स्वामीचं सांत्वन करावं लागेल. म्हणून भगवती माता म्हणजेच पार्वती माता शिवजींना घेऊन ज्या ठिकाणी कार्तिक स्वामी आहे त्या ठिकाणी जातात. आणि जात असताना एका पर्वतावर, म्हणजे ज्या पर्वतावरती कार्तिक स्वामी होते ना, त्याच्या अलीकडेच दुसरा एक पर्वत आहे. आणि मग त्या ठिकाणी शिव आणि पार्वती थांबलेले आहेत. तिथं त्यांचं वास्तव्य झालं. म्हणून तिथे एक ज्योतिर्लिंग तयार झालं, ज्याचं नाव आहे मल्लिकार्जुन. बरेच जण गेले हे असतील. आणि मग त्या ठिकाणी वास्तव्य करून शिव पार्वती राहू लागले. जवळच कार्तिक स्वामींचा आश्रम आहे. आणि एक सांगू तुम्हाला, आजही पौर्णिमेच्या दिवशी माता जगदंबा म्हणजेच पार्वती माता कार्तिक स्वामींना भेटण्यासाठी जातात. आणि अमावास्याला भगवान शिवजी आपल्या मुलाला कार्तिक स्वामींना भेटायला जातात. एवढं प्रेम भगवतीचं माझ्या कार्तिक स्वामींवरती आहे. आणि म्हणून भगवतीच्या संपूर्ण कथा कार्तिक स्वामींना माहीत आहेत. आणि म्हणूनच त्या कथा श्रवण करण्यासाठी आपलं अगस्ती ऋषी आणि लोपमुद्रा माता त्या ठिकाणी जातात. रुसून का गेले यासाठी ही कथा सांगितली मी आपल्याला. आणि मग आता कार्तिक स्वामी बोलू लागले, कथा सांगू लागले. म्हटले ऐका अगस्ती महाराज, भगवतीची कथा महिमा सांगणारे पुराण आहे. आणि त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद्देवी भागवत महापुराण. आणि हे पुराण मात्र गुप्त पुराण आहे, स्वतंत्र पुराण आहे. 18 जे पुराण आहे ते व्यास महर्षींनी लिहिलेले, त्यापेक्षा हे पुराण वेगळं आहे आणि गुप्त आहे, अशी माहिती त्या ठिकाणी कार्तिक स्वामी देऊ लागले. माझ्या भगवतीनं, त्या जगत जननीनं आपल्या मुखातून अर्धा श्लोक त्या ठिकाणी उत्पन्न केला. आणि त्याच अर्धा श्लोकाचा आधार घेऊन व्यास महर्षींनी 18,000 श्लोकाचा हा पवित्र पावन ग्रंथ तयार केला, अशी माहिती त्या ठिकाणी कार्तिक स्वामी अगस्ती महाराजांना देत आहेत. आणि मग ग्रंथ महात्म्य सांगत असताना सुंदर अशी एक कथा कार्तिक स्वामींनी सांगितली. म्हटले ऐका, विवासवान नावाचा मनू आहे. आपल्यासाठी नवीन कथा आहेत, लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. भागवत रामायण आपण कायम श्रवण करतो, पण देवी भागवत मी सांगून गेलो पहिल्या दिवशी, दुर्मिळ आहे. आणि म्हणून विवासवान नावाचा मनू आहे. त्यांना एक पुत्र झाला, त्यांचं नाव आहे श्राद्धदेव. आणि या श्राद्ध आणि सूर्यवंशातले म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जो वंश आहे त्याच वंशातले हे श्राद्धदेव. आणि या श्राद्धदेवांची पत्नी आहे, त्यांचं नाव आहे श्रद्धा. बराच काळ गेला विवाह होऊन, पण प्रपंचामध्ये संसारामध्ये पुत्रप्राप्ती काही झाली नाही. आणि म्हणून त्यांच्या कुळाचे असणारे कुलगुरू वशिष्ठ महाराज यांच्याकडे हे पती पत्नी जातात, श्राद्धदेव आणि श्रद्धादेवी. गुरूंना वंदन केलं वशिष्ठ महाराजांना आणि प्रार्थना केली, गुरुदेव आमच्या विवाहाला बरेचसे दिवस झाले, पण पुत्रप्राप्ती काही झाली नाही. मग या असणाऱ्या राज्याला वारस कोण? आमची इच्छा आहे एक तरी कुलदीपक
आमच्या वंशामध्ये जन्माला यावा. वशिष्ठ महाराजांनी सांगितलं त्यासाठी आपल्याला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञाचंही त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून आता ऐका, इकडे लक्ष द्या बरं का. श्राद्ध देवांना वाटत होतं पुत्र व्हावा, त्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरलंही. पण जी पत्नी होती श्रद्धा, हिला वाटत होतं मला मुलगी व्हावी. मग आता काय करावं? यज्ञ तर पुत्र कामेष्टी चालू आहे आणि त्यानं पुत्रच होणार ही तिला माहीत आहे. म्हणून या श्रद्धा देवीनं काय केलं, जे पुरोहित होते ना यज्ञ करणारे ब्रह्मवृंद मंडळी, त्यांच्या कानामध्ये जाऊन सांगितलं. म्हटले माझी अशी इच्छा आहे, मला मुलगा नकोय, मला मुलगी पाहिजे, मुलगी होईल असे मंत्र म्हणा. आता शेवटी त्या राणीचं या पुरोहितांना ऐकावं लागलं. मग आता त्यांनी काय केलं, जेव्हा यज्ञ सुरू झाला आहुती देत असताना मुलगी व्हावी यासाठी मंत्र म्हटले. शेवटी यज्ञ नारायण प्रगट झाले. प्रसाद घेऊन श्राद्ध देवाच्या हातावरती प्रसाद दिला. श्राद्ध देवाने तो प्रसाद आपल्या पत्नीला म्हणजे श्रद्धा देवीला दिला. त्यांनी तो ग्रहण केला आणि त्याच प्रसादानं श्रद्धा देवीला गर्भधारणा झाली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि सुंदर असं कन्यारत्न त्यांना प्राप्त झालं. आता राजाला प्रश्न पडला, श्राद्ध देवाला, अरे पुत्र व्हावा म्हणून मी पुत्र कामेष्टी यज्ञ केला, मी काही कन्या कामेष्टी यज्ञ केला नाही, मग झालंच कसं? जिथं पुत्र व्हायला पाहिजे होता तिथं कन्या झाली, याचं कारण काय? आणि म्हणून आपल्या गुरुदेवांकडे श्राद्ध देव जातात. म्हटले गुरुदेव, मी तर मुलगा व्हावा म्हणून यज्ञ केला आणि मला तर कन्यारत्न प्राप्त झालं. वशिष्ठ महाराजांनाही प्रश्न पडला, अरे हे झालंच कसं? म्हणून जे पुरोहित आहेत त्यांच्याकडे वशिष्ठ महाराज जातात. विचारलं, तुम्ही पुत्र कामेष्टी यज्ञ केला, मग कन्या कशी झाली? आणि मग पुरोहितांनी सांगितलं, म्हटलं त्याचं असं झालं गुरुदेव, श्रद्धा देवीनं आमच्या कानात येऊन सांगितलं की कन्या व्हावी यासाठी मंत्र म्हणा. आमचा नाविलाज झाला आणि मग त्या मुलीचं नाव ठेवलं इला. नाव इला ठेवलं तिचं. पण श्राद्ध देवांना मात्र पुत्र पाहिजे होता. म्हणून या श्राद्ध देवांनी वशिष्ठ महाराजांना विनंती केली, काहीही करा पण मला मुलगाच पाहिजे, या मुलीचा मुलगा होईल असं काहीतरी करा. आणि म्हणून वशिष्ठ महाराज भगवान विष्णूंकडे जातात. भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतलं, विनंती केली, या श्राद्ध देवांना जी कन्या झाली, भगवंता या कन्येचा मुलगा तयार करा. आपल्याला प्रश्न पडेल, असं कुठं होत असतं का? कन्येचा कुठं मुलगा होत असतो का? आता हे पुराणातल्या ज्या कथा आहेत फार जुन्या आहेत, हजारो वर्ष त्याला झाली आहेत. पण तुम्हाला कलियुगातली घटना सांगू. कलियुगामध्ये सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांनी एका कन्येचा मुलगा केला असं त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे महाराज. आता घडलेली घटना आहे. आणि मग भगवान विष्णूच्या कृपेनं त्या इला नावाची जी कन्या आहे तिचं रूपांतर मुलामध्ये झालं आणि त्या मुलाचं नाव ठेवलं शुद्युम्न. मुलगा मोठा होऊ लागला. फार विद्वान आहे तो मुलगा, कारण यज्ञ भगवंतानं दिलेला तो प्रसाद आहे म्हणून अति विद्वान आहे. कुशल असा घोडेस्वार झालेला आहे, सामर्थ्यवान धनुर्धर झालेला आहे हा शुद्युम्न. आणि याला घोडस्वारीचा जरा छंद आहे. म्हणून सिंधू देशातनं त्यानं एक सुंदर असा घोडा आणला आणि मृगया करण्यासाठी हा शुद्युम्न मेरू पर्वताच्या पायथ्याला आला. आणि या मेरू पर्वताच्या पायथ्याशी भगवान शंकर, कारण काय देवी भागवतामध्ये ना कथामध्ये कथा अनेक आहेत आणि परत आपल्याला मूळ कथेवर यावं लागतं, म्हणून लक्ष देऊन ऐकावं लागतं. श्राद्ध देवांना मुलगा, अगोदर मुलगी झाली इला, आता त्या मुलीचा मुलगा झाला, त्याचं नाव शुद्युम्न आहे. आणि तो सवारी करत मेरू पर्वताच्या पायथ्याशी आला. त्याच्यासोबत काही सैनिकही होते.
आता त्या ठिकाणचं महत्त्व आहे का, त्या मेरू पर्वताच्या पायथ्याशी भगवान शिवांचं वास्तव्य आहे. माता पार्वती सोबत आहेत. एकांतामध्ये सहवास मिळावा म्हणून भगवान शिव आणि पार्वती त्या ठिकाणी आलेले आहेत. पण झालं असं, संध्याकाळची वेळ आहे. भगवान शिव आणि पार्वती माता एकांतामध्ये जरा चर्चा करत होते, बोलत होते. पती पत्नी आहेत. पण त्या परिसरामध्ये जेव्हा साधू संतांना समजलं की भगवान शिव या ठिकाणी आलेले आहेत, दर्शनासाठी रांगच लागली ना महाराज. भगवान शिवजींच्या दर्शनासाठी काही ऋषी मुनी आले आणि या ऋषी मुनींना पाहून पार्वती मातांना जरा संकोच वाटला. जरा थोडीशी त्या ठिकाणी संकोच वाटून पार्वती माता निघून गेल्या. ते ऋषी मुनी आले, भगवान शिवजींचं दर्शन घेतलं, तेही निघून गेले. ऋषी मुनी गेल्यानंतर पार्वती माता भगवान शिवजींजवळ येतात आणि बोलू लागले. म्हटले का हो, म्हटले काय देवी, म्हटलं तुमच्या शिष्यांना काही कळत नाही का, तुमच्या भक्तांना काही समजत नाही का. भगवान शिवजी म्हटले पण नक्की झालंय काय. त्यांना एवढंही कळत नाही की आपण पत्नी पत्नी आहोत, एकांतामध्ये आहोत. मग कशासाठी तुमचे हे ऋषीमुनी या ठिकाणी येतात. म्हटलं एवढंच आहे ना. मग भगवान शिवजींनी तो जो परिसर होता ना मेरू पर्वताच्या पायथ्याशी असणारा परिसर, त्या परिसराला शाप देऊन टाकला भगवान शिवजींनी. म्हटले या परिसरामध्ये कुणीही पुरुष जर आला तर त्याचं स्त्रीमध्ये रूपांतर होईल, तो स्त्री होईल, असा शापच देऊन टाकला. आणि मग स्त्री आल्यानंतर तुला संकोच वाटायचं काही काम नाही. म्हटलं हां मग ठीक आहे. आणि योगायोगानं हा शुद्धुब्न घोडसवारी करत काही आपल्या सेवकांना घेऊन त्या परिसरामध्ये आला आणि परत आता त्याची स्त्री तयार झाली भगवान शिवांच्या शापामुळे. पहिली कन्या जन्माला आली, कन्येचा मुलगा केला, आता त्या मुलाचा परत त्या ठिकाणी मुलगी झाली, कन्या झाली. मग आता काय करावं. आणि मग त्या ठिकाणी तो सुद्दुब्न म्हणजे तो सुद्दुब्न आता परत मुलगी झालेला आहे. तो त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी राहू लागली. आणि एक दिवस ती कन्या त्या ठिकाणी फिरत असताना बुधाच्या आश्रमाजवळ आली. बुध हा एक ग्रह आहे. आणि बुधाच्या आश्रमाजवळ आल्यानंतर आता हा बुध कोण, त्याची परत कथा येते. तर हा बुध चंद्राचा मुलगा आहे. या चंद्रानं काय केलं, आपली असणारी गुरुपत्नी, देवगुरु कोण आहेत, बृहस्पती महाराज, त्यांची असणारी पत्नी तारा म्हणजे गुरुपत्नी, आणि या गुरुपत्नीशी या चंद्रानं व्यभिचार केला. आणि चंद्रापासून तिला एक मुलगा झाला त्या तारेला. आणि जेव्हा हे बृहस्पती महाराजांना समजलं तेव्हा आपल्या पत्नीचा त्यांनी त्याग केला. आणि या चंद्रानं सुद्धा तारेचा त्याग केला. पण गर्भधारणा मात्र झाली आणि त्यामुळं त्या तारेला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव बुध आहे. तोच असणारा बुध आहे. फार तेजस्वी ग्रह आहे बरं हा. सूर्यापुढे सुद्धा चमकतो, एवढा तेजस्वी आहे. आणि मग त्या बुधाचा त्या ठिकाणी जन्म झाला. या बुधाची आणि या इलेची नजरानजर झाली. आता ही परत इला झाली, सुद्युम्न परत इला झाला भगवान शिवजींच्या शापानं. आणि या दोघांची नजरानजर झाली आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी विवाह केला. आता बुधाचा आणि या इलेचा विवाह झाला. त्यांना पुत्र झाला, त्याचं नाव आहे पुरुरवा. आता हा पुरुरवा सुद्धा मोठा होऊ लागला. आणि मग या इलेला परत आठवण झाली, अरे म्हटलं आपण तर पुरुष होतो आणि पुरुषाची आपण कन्या झालेला आहोत. या जंगलात आलो, आपल्याला एक मुलगाही झाला. पण आता या इलेला परत इच्छा झाली की आता मी परत पुरुष व्हावं. आणि आपल्या पतीला म्हणजे बुधाला या इलेनं सर्व वृत्तांत सांगितला. आणि झालेला मुलगा पुरुरवा बुधाकडे आपल्या पतीकडे सुपूर्त केला. आणि ही इला परत वशिष्ठ ऋषींकडे येते
आणि सांगतायत तुम्हीच मला मुलीचा पुरुष केलं. आता मी त्या वनात गेले आणि तिथं परत मला त्या ठिकाणी स्त्रीत्व प्राप्त झालं. मी परत स्त्री झाले ना. आता माझी इच्छा आहे गुरुदेव मला परत पुरुष करा. वशिष्ठ महाराज विचार करतात शिवजींच्या शापामुळं हा स्त्री झालेला आहे. मग आता पर्याय दुसरा काही नाही, शिवजींकडेच गेलं पाहिजे. म्हणून ते कैलास पर्वतावरती येतात आणि त्या ठिकाणी भगवान शिवजींची आराधना त्या ठिकाणी करू लागले. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय. सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नम शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नम शिवाय. जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नम शिवाय. जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नम शिवाय. नम शिवाय नम शिवाय नम शिवाय. जय हो नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा आवड तुला बिलाची आवड तुला बिलाची देवाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा महादेवा. जय हो एकदा टाळ्या वाजवा आमच्या गुणीजन मंडळींसाठी. आवडलं तर वाजवत चला बरं. त्यानं त्यांनाही प्रोत्साहन मिळतं. आणि म्हणून वशिष्ठ महाराज भगवान शिवांची आराधना करतात. भगवान शिवजी प्रसन्न झाले. विचारलं काय इच्छा आहे सांगा. तेव्हा वशिष्ठ महाराजांनी सांगितलं का ही जी इला आहे तुमच्या शापामुळं हा जो शुद्धुग्न होतानाच भगवान शिवजी तुमच्या शापांमुळं हा स्त्री झालेला आहे. मग आमची अशी इच्छा आहे तुमच्याच आशीर्वादानं परत या स्त्रीचा तुम्ही पुरुष करा. भगवान शिवजी सांगू लागले म्हटलं असं नाही करता येणार. त्यामुळं माझा जो शब्द आहे माझा जो शाप आहे तो खोटा ठरेल ना. हा पण एक करू शकतो. म्हटलं काय. 1 महिना हा पुरुष राहील आणि 1 महिना स्त्री राहील असं चालेल का. वशिष्ठ महाराजांना हसू आलं. म्हटले भगवान शिवजी असं कसं चालेल.
अहो याचा संसार कसा होईल, हा राज्य कारभार कसा करेल. देवा असं काहीतरी करा ना की हा कायमचा पुरुष होईल, कायमचा हा शुद्धुग्न होईल, असं काहीतरी करा. माता त्यावेळेस भगवान शिवजी सांगू लागले, म्हटले हे माझ्या हातामध्ये नाही. म्हटले मग उपाय तरी सांगा ना. भगवान शिवजी सांगतात, त्यासाठी तुम्हाला माता पार्वतीला शरण जावं लागेल, तिची आराधना करावी लागेल आणि तिच्याच आशीर्वादानं या स्त्रीचा परश पुरुष होईल. मग वशिष्ठ महाराजांनी जगदंबेची उपासना करू लागले. नवार्णव मंत्राचा जप केला. भगवंतीला विनंती केली, आई माझ्यावरती कृपा कर. धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहतेस काय, आता पाहतेस काय, आता पाहतेस काय. धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहतेस काय, आता पाहतेस काय, आता पाहतेस काय. धीर नाही पोटे, धीर नाही पोटे, झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी. हे आई, हे आई, हे धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहतेस काय, आता पाहतेस काय, आता पाहतेस काय. भगवंतीला विनंती करतायत, तिची आराधना करतायत आणि कमीत कमी काळामध्ये प्रसन्न होणारी देवता जर कोणती असेल तर ती आपली माता आहे, ती भगवती आहे, जगत जननी. भगवती प्रसन्न झाली. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भगवती माता प्रकट झाली. पार्वती माता विचारलं, वशिष्ठ महाराज सांगा काय इच्छा काय आहे तुमची. आणि त्यावेळेस वशिष्ठ महाराज सांगू लागले, भगवान शिवजींच्या शापामुळं या शुद्धुग्नाचा स्त्री झाला. माता आमची अशी इच्छा आहे की या स्त्रीचा परत पुरुष व्हावा, अशी आमची इच्छा आहे. पार्वती माता सांगते, या इलेचा परत पुरुष व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक काम करा, माझी असणारी कथा श्रीमद भागवत महापुर, आपलं श्रीमद देवी भागवत महापुराण, या कथेचं या इलेनं 9 दिवस जर श्रवण केलं तर परत तिचा पुरुष होईल. आणि म्हणून वशिष्ठ महाराज परत आपल्या राज्यामध्ये येतात. इलेला सांगितलं, तुला असणारी भगवतीची ही कथा श्रवण करावी लागेल. आणि म्हणून अश्विन महिन्यामध्ये नवरात्र पाहून श्रीमद देवी भागवताचं पारायण सुरू केलं. या इलेनं सुद्धा एकाग्र चित्तेनं ती कथा श्रवण केली आणि त्याचा परिणाम असा झाला, त्या इलेचा परत शुद्धुग्न झाला. आणि आता ऐका, तो काय भगवान शिवजींच्या कृपेनं नाही झाला, मग तर भगवती मातेच्या कृपेनं त्या इलेचा परत शुद्धुग्न झाला. ही असणारी माझ्या भगवतीची कृपा आहे, माझ्या अंबिकेची कृपा आहे महाराज. बोलिये अंबिका माता की जय. आणि म्हणून या शुद्धुग्नाचा विवाह झाला, त्याला मुलंही झाली.
आणि पहिलाही एक मुलगा होताच, त्याचं नाव काय? पुरुरावा. बुधाशी लग्न झालं होती की नाही इलेचं? मग तो पुरुरावा. आणि या सर्व मुलांना असणारं ते सगळं राज्य देऊन टाकलं या शुद्धुम्नानं, आणि सर्व राज्य मुलांना देऊन जंगलामध्ये निघून गेला. भगवतीची अखंड पूजा केली आणि त्याच ठिकाणी असणारा शुद्धुम्न सद्गतीला प्राप्त झाला. या भगवतीनं मोक्ष प्रदान त्या शुद्धुम्नाला केला. आता ही सुंदर कथा कोण कोणाला सांगते? कोण कोणा पटकन सांगा, कोण कोणाला सांगते? हा, कार्तिक स्वामी, अगस्त्य ऋषी आणि लोपमुद्रा मातेला सांगतायत. एवढं लक्षात ठेवायचं. अगस्त्य महाराज सांगतात, कार्तिक स्वामी आम्हाला समाधान झालं, पण ते म्हणतात अजूनही आम्हाला भगवती मातेच्या कथा तुम्ही वर्णन करून सांगा. आणि मग पुढे कथा जी सांगितली ते मार्कंडेय मुनींची कथा या ठिकाणी कार्तिक स्वामी अगस्त्य महाराजांना सांगताय. म्हटले असं आहे, सप्तशृंगी गडावरती माता भगवती सप्तशृंगीच्या रूपानं त्या ठिकाणी उभी आहे. आणि तुम्ही आज जरी जाऊन ती मूर्ती पाहिली ना सप्तशृंगी गडावरती, लक्ष देऊन पहा, मान तिरकी आहे देवीची. थोडीशी जी मान आहे ना अशी तिरकी आहे. त्याचं कारण सांगितलंय. देवीच्या गडासमोर एक गड आहे आणि त्या गडाकडे आपले कान केले देवीनं. कान कशासाठी? एवढं ते आपल्या भक्तांवरती प्रेम करते. समोर त्या ठिकाणी मार्कंडेय स्वामींचा गड आहे आणि त्या ठिकाणी मार्कंडेय स्वामी अखंड भगवतीचं स्तवन करतायत, कथा गातायत. आणि ती श्रवण करण्यासाठी, ते गुणानुवाद ऐकण्यासाठी भगवतीनं त्या सप्तशृंगी मातेनं आपले कान त्या गडाकडे केले. म्हणून मांतिरकी आहे भगवतीची त्या ठिकाणी. आणि असं सांगितलं जातं, या सप्तशृंगी मातेचं जे माहेर आहे हे खानदेशातलं आहे. खानदेशमधली ही भगवती आहे. आणि जेव्हा या सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला खानदेशातनं भक्त मंडळी येतात तेव्हा या मातेला विशेष आनंद होतो. आजही, हे मी पूर्वीचं नाही सांगत, आजही खानदेशातून भक्त जेव्हा सप्तशृंगी गडावरती जातात दर्शनासाठी, आजही त्या मातेचा चेहरा खुलतो, ती आनंदी होते. आपण पाहणं संसारात सुद्धा या माता भगिनी ज्या आहेत, माहेरवरनं कुत्र जरी आलं असं म्हणतात बरं, माहेरचं कुत्र जरी आलं ना तरी यांना अप्रूप असतंय. तरी यांना माझ्या माहेरचं कुत्र येते, तरी यांना एवढं माहेरविषयी यांना प्रेम असतं महाराज. आणि का असू नये, सांगा ना, का असू नये. माझ्या जीवनातला प्रसंग सांगू का? आता हे आकाश महाराज आमच्यासोबत होते जामगावला. जामगावला कथा झाली आमची, श्रीमद भागवत कथा. 12 दिवस फार मोठा वेळ मिळाला मला त्या ठिकाणी. अशीच भरपूर गर्दी असायची, 2-5 हजार समाज असायचा त्या ठिकाणी. मा भगवतीचं फार मोठं मंदिर आहे, मळदेवी ना, मळदेवी गंगेचं फार मोठं मंदिर आहे त्या जामगावामध्ये. आणि आमच्या कथेचा पहिलाच दिवस. पण चला, सप्ताह कमिटीकडनं काहीतरी जरा गोंधळ झाला. पहिल्या दिवसाची जी पंगत होती की नाही, माहेराविषयी सांगतोय मी. पहिल्या दिवशीची पंगत त्यांनी ठरवलेली होती, महाराज लोक कुठं भोजनासाठी जाणार आहेत. पण त्यांचं असं झालं, त्यांनी पत्रिकेत त्यांचं नाव टाकलं ते यजमानाचं, पण त्यांना फोन करायचं राहून गेलं. आणि म्हणून ते असणारं कुटुंब ते गाफील राहिलं. आमची कथा झाली, आम्ही सगळं महाराज मंडळी निघालो आणि वस्तीवर जायचं होतं भोजनासाठी. तिथं गेलो तर अक्षरशः ती मंडळी झोपलेली होती, आम्ही बाहेर अंगणात उभे. आता करावं काय? मग ते गाड्यांचा आवाज वगैरे ऐकल्यानंतर त्या माता भगिनी घरातले कोण असतील ते पुरुष मंडळी बाहेर आले. आल्यानंतर म्हटले, महाराज अहो, म्हटलं आम्ही तुमच्याकडे भोजनाला आलोय, तुमच्याकडे आज पंगत आहे ना? मग त्या घरामध्ये असणारी जी माता माऊली तिनं सांगितलं, महाराज आम्हाला कमिटीचा फोनच आला नाही, थोडंसं मिसगाईड झालं असेल काहीतरी, आणि म्हणून आम्ही काही स्वयंपाकाची तयारी केली नाही. आता हे बोलत असताना काय असं
विशेष काही म्हणजे त्यांनी टेन्शन घेतलं होतं असं काही नाही. त्यांना वाटलं असं सांगितलं म्हणजे निघून जाते. पण मग सहज त्या घरातल्या त्या माता माऊलीने विचारलं, म्हटले महाराज तुमचं गाव कोणतं हो? म्हटलं मी आंबीच आहे, माझं मूळ गाव आंबी आहे, साळुंके माझं आडनाव. आता सध्या मी देवळाली प्रवरा वास्तव्याला आहे, पण मूळ गाव माझं आंबी. एवढा आनंद झाला तिला. ती म्हणे महाराज फक्त 15च मिनटं थांबा, तुमच्यासाठी लगेच मी भोजन तयार करते आणि तेही गरम गरम. म्हटलं हे कशामुळं झालं? मग तिनं सांगितलं मी सुद्धा आंबीचीच आहे आणि मी सुद्धा साळुंक्याचीच आहे. म्हटलं इथं मला दिलं. जेव्हा तिला समजलं की महाराज माझ्या माहेरचे, म्हटले आता मी तुम्हाला जाऊ दे. म्हणजे माहेरवर एवढं प्रेम या माता भगिनींचं असतं. आणि का असू नये महाराज, अहो त्यागाच्या मूर्ती आहेत त्या माहेरामध्ये त्यांचा जन्म झाला. 18-19 वर्ष त्या माहेरात राहिल्या. त्यागाच्या मूर्ती. मी का म्हटलं सांगू तुम्हाला, पुरुष मंडळींपेक्षा स्त्रियांचा त्याग नक्कीच जास्त आहे जीवनामध्ये. अहो जेव्हा विवाह होतो आईबापाला सोडावं लागतं. त्या गावामध्ये असणाऱ्या मैत्रिणी त्यांचा त्याग करावा लागतो, गावाचा त्याग करावा लागतो. एवढंच कशाला, आडनावाचा सुद्धा त्याग करावा लागतो. जोपर्यंत माहेरात असतात ना तोपर्यंत त्यांच्या नावापुढे वडिलांचं नाव लागतं, ते नावही जातं. त्या नावाचा सुद्धा त्याग करावा लागतो. आता पतीचं नाव समोर लागतं आणि सासरला यावं लागतं, प्रपंच करावा लागतो, सासूरवास भोगावा लागतो. आता तो जरा कमी झालाय. त्यांच्या नशिबानं चांगलं. पहिला फार सासूर आमच्या आई सांगायच्या, बरं सासूरवास काय असतो हे आमच्या आईनं आम्हाला सांगितलंय. आणि मग माहेरची मात्र त्यांना ओढ लागते. आणि असं माहेरचं कोणी आलं की फार समाधान वाटतं त्यांना. आपलं सुद्धा माहेर आहे ना महाराज. पुरुष मंडळींना का माहेर नाही का? एक सांगू तुम्हाला, आत्ता आपण ज्या संसारात आहोत ना हे आपलं सासर आहे. संसार म्हणजे आपलं सासर आहे. आणि या सासरामध्ये किंवा या सासूरवाडीमध्ये किंवा या प्रपंचामध्ये आपण दुःख भोगत असतो. आणि मग आमचे वारकरी आहे, आमच्या वारकऱ्यांचं सुद्धा माहेर आहे. वर्षातून 2दा आम्हाला सुद्धा माहेरी जावं वाटतं ना. काही महिलांनाच माहेर आहे असं काही नाही, आम्हा पुरुष मंडळींचं सुद्धा माहेर आहे. आमचं माहेर कोणतं? जाते ग माहेराला बाई मी, 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 जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला बाई मी, जाते ग माहेराला बाई मी, जाते ग माहेराला बाई मी, जाते ग माहेराला. हे आमचं माहेर आहे. म्हणजे सगळ्यांचं जे जे वारकरी आहेत मूळ घर ज्या ठिकाणाहून आपण आलोत ना त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. ते आपलं माहेर आहे आणि सुख हे माहेरातच मिळतं. मग तुम्ही म्हणाल आमचं माहेर पंढरपूर, आमचे मायबाप तिथं आहेत. विटेवरती आमचा बाप उभा आहे पांडुरंग परमात्मा, आणि आमची रुक्माई माता आहे. तो असणारा पुंडलिक आमचा बंधू आहे, आमची बहीण चंद्रभागा आहे. आणि आमचं ते माहेर आहे. म्हणून आषाढी आणि कार्तिकीला आमचे हे वारकरी माई बापालाच भेटण्यासाठी जातात ना. आणि जशी या स्त्रियांना ओढ लागते माहेरची, दिवाळीचा सण असेल, पंचमीचा सण असेल, जावं वाटतं ना, तसं आमच्या वारकऱ्यांना सुद्धा
या संसाराच्या त्रासातनं सुटका व्हावी, सुखरूप असणारं माहेर आणि त्या माहेराला जाण्याची या वारकऱ्यांना सुद्धा इच्छा असते, म्हणून जातात. एक सांगू तुम्हाला, जशी आपल्याला इच्छा असते ना माहेरला जाण्याची, तशी माई बापाला सुद्धा इच्छा असते की माझ्या लेकीनं एकदा यावं, आम्हाला भेटावं. तसेच त्या माझ्या परमात्म्याला ओढ लागते या भक्तांची, या वारकऱ्यांची, या लेकरांची, की माझे वारकरी येतील, मला भेटतील. म्हणून विटेवरती उभा राहून, कटेवरती हात ठेवून वाट पाहतो महाराज. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. हो वाट पाहे उभा भेटीची आवाडे, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ. पाहतो ना महाराज, तो आमचा आईबाप सुद्धा आमची वाट पाहतात. म्हणून हे आमचे वारकरी भक्त भगवंताला भेटायला जातात. नाही त्या परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्म्याच्या मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं तरी स्वतःला भाग्यवान समजतात. आणि एवढं प्रेम करावं त्या परमात्म्यावर. आणि जेव्हा वारी संपते आणि वारकरी जाऊ लागतात ना परत माघारी, तेव्हा परमात्म्याच्या डोळ्यात पाणी येतं बरं. आणि तो परमात्मा सांगत असतो या वारकऱ्यांना, या लेकरांना, ऐका, मला माहित आहे तुम्ही संसारिक आहात, प्रापंचिक आहात, जबाबदारी आहे तुमच्यावरती. रोज तर मला भेटण्यासाठी तुम्ही नाही येऊ शकत, पण एक काम करा गड्या, हो म्हटले का, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग. कमीत कमी वर्षातनं दोनदा तरी मला भेटायला ये जा. आणि हीच अवस्था माझ्या सप्तशृंगी मातेची होते. खानदेशातनं जेव्हा भक्त भेटायला येतात ना, तेव्हा तिचा चेहरा खुलतो, ती आनंदी होते. आणि हेच भक्त जेव्हा दर्शन झाल्यानंतर जाऊ लागतात ना, तेव्हा परत तिचा चेहरा उदास होतो. माझ्या माहेरची माणसं आहेत, माझ्या माहेरचे भक्त आहेत. परत खानदेशात जेव्हा जाऊ लागतात ना, तेव्हा ही सप्तशृंगी परत दुःखी होते. आणि त्या ठिकाणचं अजूनही महत्त्वाचं सांगितलं जातं त्या गडावरचं, की सप्तशृंगी गडावरती जो पुजारी आहे, जो झेंडा लावण्यासाठी जातो ना, त्यावेळेस त्याला नवे कपडे घातलेले असतात. पण जेव्हा तो झेंडा लावून खाली येतो, सगळे कपडे त्याचे फाटलेले असतात, कपडे राहत नाहीत महाराज. आणि आजही भगवतीचं असणारं वाहन वाघ, तो वाघ आजही सप्तशृंगी गडावरती मातेला भेटण्यासाठी येत असतो. आणि कान मात्र तिनं असा समोर केलेला आहे, कशासाठी? समोरच्या गडावरती मार्कंड्य स्वामी वास्तव्याला आहेत आणि ते स्तवन करतात, भगवतीचं गुणानुवाद गातात. ती श्रवण करण्यासाठी मान तिरकी केली माझ्या भगवतीनं. एवढं प्रेम ती भक्तांवरती प्रेम करते. ही कथा कार्तिक स्वामी अगस्त्य ऋषींना सांगतात. अगस्त्य महाराज म्हणतात, खूप गोड कथा या भगवतीच्या आहेत. महाराज आमच्यावरती कृपा करा, अजून आम्हाला त्या भगवतीच्या कथा सांगा, विनंती केली. आणि म्हणून कार्तिक स्वामी पुढे सुंदर अशी एक कथा सांगतायत. म्हटले ऐका, लक्ष देऊन ऐका. म्हटले ऋतवाक नावाचे एक मुनी आहेत. ऋतवाक बरं नावाचे एक मुनी आहेत, ब्राह्मण आहेत, तपस्वी आहेत, प्रकांड विद्वान आहेत. गायत्रीचा पाठ करणारे, त्रिकाल संध्या करणारे असे ते ब्रह्मवृंद. आणि ते भगवतीला फार प्रिय आहे. त्यांचा विवाह झाला. आणि प्रपंच फक्त हा संतती व्हावा यासाठी नसतो महाराज. प्रपंच हा सत्संगासाठी असतो, की पती पत्नीनं मिळून भगवंताची आराधना करावी,
भगवंताची भक्ती करावी एकत्र राहून, यासाठी विवाह असतो. आणि म्हणून धर्मशील असा नारी हे ऋत्वाक मुनी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांना सुंदर असा एक मुलगाही झाला. आनंद झाला. आणि मुलगा झाल्यानंतर दान धर्म करू लागले, श्रीमंत होते. मुलगा झाल्यानंतर दान धर्म किती दिवस करावा त्याचंही शास्त्र आहे. ऐका, जोपर्यंत त्या बाळाचा नाळ पडत नाही तोपर्यंत तुम्ही दान धर्म करू शकता. पण एकदा का लेकराचा नाळ पडला ना, त्यानंतर दान धर्म करू नये, मग मात्र विटाळ पडतो. तोपर्यंत विटाळ नसतो, मग तोपर्यंत तुम्ही दान धर्म करू शकता. दानाचं फार मोठं महत्त्व आहे महाराज जीवनामध्ये. जीवनामध्ये दान करत जावं. आपण जेवढी संपत्ती कमवतो ना, आणि संपत्ती कमवत असताना त्यामध्ये थोडेफार दोषही घडत असतात, दोष लागलेले असतात. आता आपण शेतीचं कर्म करतो, शेतीतूनही पैसा आपल्याला मिळतो. शेती करत असताना, नांगरत असताना, खुरपत असताना अनेक जीवजंतू मरतात. आपण फवारे मारतो की नाही? अनेक जीव त्या ठिकाणी मारले जातात. आता त्याला नाविलाज आहे, ते तर करावंच लागणार आहे. हे दोष त्या संपत्तीमध्ये आलेले असतात. आणि मग ते दोष जावे असं जर वाटत असेल तर मिळवलेल्या संपत्तीतला काही वाटा हा धर्मासाठी, गोरगरिबांसाठी, सत्कर्मासाठी खर्च करत जावा. शास्त्र सांगतं मिळालेल्या संपत्तीतला 10% भाग धर्मासाठी दान करावा. चला, आपल्याला एवढं शक्य नसेल, कमीत कमी 5%, 2%, 3% देत जावं ना महाराज. आणि दिल्यानं वाढत असतं, कमी नाही होत. त्या भगवंताला तुम्ही 2 हातानं दिलं ना, त्या भगवतीला किती हात आहे तुम्हाला सांगू? भगवंताला 4च आहे, तो चतुर्भुज आहे. माझी भगवती अष्टभुज आहे. तुम्ही 2 हातानं द्याल ना, तर ती भगवती तुम्हाला 8 हाताने देते. एवढी ती कृपाळू आहे. म्हणून दान धर्म करत जावा. आता या ठिकाणी एवढा मोठा सत्संग चालू आहे, सुंदर अशी कथा होते, मग खर्चही पण असतोच. म्हणून इथेही आपण दान धर्म करावा. अशा पद्धतीनं ते जे ऋत्वाक नावाचे मुनी आहेत, दान धर्म केला. मुलगा झाला त्यांच्या जीवनामध्ये, पण मुलगा मात्र त्या ठिकाणी दुराचारी निघाला. संसारामध्ये संकट येऊ लागली, दुःख येऊ लागलं. होतं नव्हती तेवढी संपत्ती त्यांची संपली. आणि मुलगा मात्र आता दुराचारी निघाला, मद्यपान करू लागला, चोऱ्या करू लागला, धनासाठी मायबापांना मारू लागला. आणि तीच परिस्थिती आज कलियुगात झाली महाराज. आज पहा ना, लेकरं मायबापांना सांभाळत नाहीत, म्हणून तर वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. हा हिंदू धर्मासाठी फार मोठा कलंक आहे, हा वृद्धाश्रम. आणि वृद्धाश्रमात इतर समाजाचे आईबाप नाहीत, हिंदू समाजाचीच जास्त आहेत महाराज. या आपल्या धर्मासाठी फार मोठे शोकांतिक आहे. म्हणून तर कबीर महाराजांनी म्हणून ठेवलं की नाही, कबीर महाराजांनी गोड वर्णन केलं या कलियुगाचं. आई रे आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे
आई रे बेईमान दुनिया आई रे, माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान रे. कबीर महाराजांचे शब्द आहेत महाराज. ही कलियुगाची अवस्था आहे. चला जरा आपल्याला धावत्या वेगात जावं लागेल. बरं वेळ आपल्याकडे कमी आहे. चला मी आपल्याला सांगत होतो, मुलगा दुराचारी निघाला, जीवनामध्ये संकट येऊ लागली आणि असणारे पती पत्नी म्हणजे ऋत्वाक आणि त्यांची पत्नी रोगग्रस्त झाले, गरिबी आली. आणि पुढे ऋत्वाक मुनी गर्गाचार्यांकडे जातात. गर्गाचार्यांना सर्व हकीकत सांगितली. माझ्या जीवनामध्ये मी कधी पाप कर्म केलं नाही, सदाचारयुक्त जीवन जगलो, आणि तरी माझ्या वाट्याला ही अवस्था. माझ्या पोटी आलेला मुलगा दुराचारी निघावा, असं कोणतं पाप माझ्या जीवनामध्ये घडलं? गर्गाचार्यांना विचारतायत. गर्गाचार्यांनी त्या मुलाची पत्रिका पाहिली आणि सांगू लागले, म्हटले जन्म नक्षत्र पाहिलं तर रेवती नक्षत्रामध्ये या मुलाचा जन्म झालेला होता आणि गंड योगामध्ये जन्म झाला, म्हणून गंडांतर मागं लागली. हे गर्गाचार्यांनी वर्णन करून सांगितलं. आणि तुमचं गंडांतर जाण्यासाठी एक उपाय, तुम्हाला भगवतीची आराधना करावी लागेल, त्यानंच तुम्हाला सर्व त्रासातून मुक्तता मिळेल. म्हणून ऋत्वाक मुनी विचार करू लागले. त्यांना या रेवती नक्षत्राचा फार राग आला. अरे मी एवढा धर्मशील असून सुद्धा मला हा त्रास. आणि त्यांनी त्या रेवती नक्षत्राला शापच देऊन टाकला महाराज. कारण या आकाशमंडलामध्ये 27 नक्षत्र आहेत. या ऋत्वाक मुनींना राग आला या रेवती नक्षत्राचा आणि शाप दिला का या आकाशमंडळामधून तुझं पतन होईल, कारण माझा मुलगा तो त्या नक्षत्रामध्ये जन्माला आला, म्हणून तो दुराचारी निघाला, म्हणून शाप दिला तुझं आकाशमंडलातून पतन होईल. म्हणून रेवती नक्षत्र आकाशमंडळातून त्याचं पतन झालं. कुमुदगिरी पर्वतावरती ते पडलं आणि त्या ठिकाणी त्याचं तेजही कमी झालं. पण झालं असं, तेज कमी होत असताना त्या तेजातनं एका मुलीचा जन्म झाला आणि तिचं नाव रेवती ठेवण्यात आलं. आणि त्या पर्वतावरती ही रेवती राहू लागली. प्रमोच नावाचे ऋषी आहेत, त्यांचा आश्रम तिथे होता. त्यांनी या कन्येला पाहिलं, अरे एकटी कन्या दिसते, हिला आईबाप नाहीत, म्हणून मानस कन्या म्हणून त्याचा स्वीकार केला. आपली कन्या म्हणून त्याचा सांभाळ केला या प्रमोच ऋषींनी. आणि इकडे ऋत्वाक मुनींनी भगवतीची उपासना केली. भगवती प्रसन्न झाली. ऋत्वाकांनी सांगितलं, एकच इच्छा आहे, माझे सर्व रोग जावे, माझा मुलगा सुधारावा, त्याला सद्बुद्धी मिळावी. भगवती माझ्यावरती कृपा कर. भगवती प्रसन्न होऊन आशीर्वाद देते, तुझे सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि मग भगवतीच्या आशीर्वादानं मुलगाही चांगला वागू लागला. रोग गेलं, दारिद्र्य गेलं आणि परत सुख संपन्न जीवन त्या ऋत्वाक मुनींना मिळालं. आणि आपणही अशी भगवतीची जर मनापासून आराधना केली तर आपले हे सगळे इच्छित जे काही मनोकामना असतात त्या पूर्ण होतात. आता इकडे रेवती प्रमोचांना प्राप्त झाली. आता ही मुलगी उपवर झाली. मग आता तिचा विवाह केला पाहिजे. मग आता नवरदेव चांगला पाहिजे, त्यासाठी पैसाही पाहिजे. मग आता काय करावं? मुलीसाठी वर शोधू लागले, पण मात्र मुलगा काही पसंत पडेना. म्हणून ते यज्ञशाळेत जातात. अग्निनारायणाला त्यांनी विनंती केली. अग्निनारायण त्या ठिकाणी प्रगट झाले यज्ञातनं. त्याने विचारलं, म्हटले प्रमोच ऋषींनी, म्हटलं या मुलीसाठी मला सुंदर असा त्या ठिकाणी वर पाहिजे. अग्निदेवांनी सांगितलं, हिचा विवाह धर्मशील असणारा राजा, त्याचं नाव आहे दुर्दम, प्रियव्रताच्या वंशातील हा राजा आहे आणि तो या ठिकाणी येईल आणि तुमच्या या रेवती कन्येबरोबर त्यांचा विवाह होईल. आणि म्हणून एक दिवसाचा प्रसंग आहे. दुर्दम नावाचा राजा मृगया करण्यासाठी फिरत असताना प्रमोच ऋषींच्या आश्रमासमोर येतो. त्या ठिकाणी प्रमोच ऋषींची असणारी ही मानसकन्या रेवती आहे. आणि सहज दुर्दमाच्या मुखातून शब्द निघाले. त्या कन्येला पाहिल्यानंतर म्हटले, प्रिये तुझे वडील कुठे आहेत? प्रिये हा शब्द फक्त पत्नीसाठी वापरला जातो. मग तिनं सांगितलं, म्हटले ते यज्ञशाळेत आहे. तो लगेच मागे फिरला आणि
प्रमोद ऋषींना भेटण्यासाठी यज्ञशाळेत जाऊन नमस्कार केला. प्रमोद ऋषींनी स्वागत केलं. म्हटले, तुम्ही आमचे जावई आहात. दुर्दमाला प्रश्न पडला. आश्चर्याने पाहू लागले. दुर्दम म्हणू लागला, मला बऱ्याच पत्नी आहेत, मग त्यातील कोणत्या पत्नीचे तुम्ही वडील आहात मला काही माहीत नाही. प्रमोदांनी सांगितलं, तू माझ्या आश्रमात गेला होतास, माझी कन्या रेवतीला पाहिलं आणि तू तिला प्रिय म्हटलास. आता मात्र दुर्दम घाबरला. अंतर्ज्ञानी साधू आहे. म्हटलं, हे बघ, घाबरू नकोस. तुझ्या मुखातून प्रिय शब्द बाहेर आला ना, आता ती तुझी अर्धांगिनी झालेली आहे. हे विधीचं विधान आहे. तू तिचं पाणी ग्रहण कर. आणि मग आता तोही तयार झाला. आश्रमात जाऊन रेवतीला सांगितलं. रेवतीनं सांगितलं, बाबा मी लग्नाला तयार आहे, पण माझा विवाह रेवती नक्षत्रात व्हावा. प्रमोद ऋषींनी सांगितलं, रेवती नक्षत्र आता आकाशमंडलामध्ये नाही. ऋत्वाक मुनींनी त्या असणाऱ्या नक्षत्राला शाप दिला, त्याचं पतन झालं. ते रेवती नक्षत्र रैवत्वक नावाच्या पर्वतावरती पडू नये आणि ते आता आकाशमंडळात नाही. रेवतीनं सांगितलं. म्हटलं, का हो बाबा, ते जसे ऋषी आहेत त्यांनी शाप दिला तर त्या नक्षत्राचं पतन झालं, मग तुम्ही सुद्धा ऋषी आहात ना, तुमच्या सुद्धा सामर्थ्य आहे ना, मग एक करा ना, तुमच्या सामर्थ्यानं भूमीवरती पडलेलं रेवती नक्षत्र परत आकाशमंडलामध्ये न्या ना तुम्ही. आणि मग त्यांच्या सामर्थ्यानं जमिनीवरती असलेलं ते रेवती नक्षत्र परत आकाशमंडलामध्ये गेलं. आणि इकडे मात्र यांचा विवाह झाला. प्रमोद ऋषींनी भगवतीची उपासना केली, जप केला आणि त्या सामर्थ्य प्राप्त झालं आणि ते नक्षत्र परत आकाशमंडळामध्ये जाऊन स्थिर झालं. आणि मग रेवती आणि या दुर्दमाचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. रेवती दुर्दम लेकीला आणि जावयाला वाट लावत असताना ऋषी होते, सामर्थ्य होतं, स्वस्वरूपावरती अरूढ होते, तरीही कन्या वाटा लावत असताना रडू लागले. कितीही दगडाच्या काळजाचा जरी बाप असेल ना, आयुष्यात आई वडील गेले तेव्हा तो रडला नसेल, भाऊ गेला तेव्हा रडला नसेल, पण जेव्हा तो लेकीला आपल्या सासरी पाठवत असतो ना नांदवायला, त्यावेळेस कितीही दगडाच्या काळजाचा बाप असला तरी रडतो. कण्वऋषी रडले शकुंतलेसाठी, आमचे जनक महाराज रडले सीतामय्यासाठी. विदेही महात्मा होते तरीही सीतामय्याला वाटा लावत असताना रडू लागले महाराज. आता चला तो प्रसंग सांगायला माझ्याकडे एवढा वेळ नाही. आणि म्हणून दुर्दम आपल्या राज्यामध्ये येऊन राहतो आणि भगवतीला अशी प्रार्थना केली या दुर्दमानं की मला असा पुत्र व्हावा की तो त्रैलोक्याचा राजा असावा, तो चक्रवर्ती सम्राट व्हावा, अनंत काळापर्यंत त्यानं राज्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. असाच आशीर्वाद त्या ठिकाणी भगवती मातेनं दिला आणि सांगितलं भगवती मातेनं, ऐक दुर्दम, तुला जर वाटत असेल तर दिग्विजयी पुत्र प्राप्त व्हावा तर त्यासाठी तुला माझी असणारी जी कथा आहे श्रीमद्देवी भागवत महापुराण 5 वेळा तुला श्रवण करावी लागेल. आणि हे सांगितल्यानंतर आता दुर्दम आपल्या राज्यामध्ये पत्नीसह आला, राहू लागला. आणि आता दुर्दमानं विचार केला त्या राजानं, मला 5 वेळा ही कथा श्रवण करायची, पण मग कुणाकडनं श्रवण करावं. मग लक्षात आलं की लोमस नावाचे ऋषी आहेत, फार विद्वान आहेत, तपस्वी आहेत, सदाचारयुक्त त्यांचं जीवन आहे, त्यांच्याकडनं ही कथा श्रवण करायची. तो असणारा तो राजा, त्यांची असणारी ती पत्नी आपल्या राज्यामध्ये राहत आहेत. असणारा भगवतीचा यज्ञ करायचा आहे, 5 वेळा कथा श्रवण करायची. आणि मग आता यज्ञ करायचा आहे, 5 वेळा भगवतीची कथा श्रवण करायची आहे, मग कोण सांगेल. म्हणून त्या ठिकाणी आगमन झालं ते लोमस ऋषींचं. लोमस ऋषी त्या ठिकाणी येत आहेत. लोमस ऋषी आल्यानंतर या पती पत्नींना आनंद झाला. उठून उभे राहिले दोघेही, पती पत्नी उठून उभे राहतात आणि लोमस ऋषींचं दर्शन घेत आहेत. माझ्या बोलण्याकडे आपलं लक्ष असू द्या. उठून उभे राहत आहेत, लोमस ऋषींचं दर्शन घेतलंय, प्रणाम केला ऋषींना आणि विनंती करतायत, दुर्दम राजा, म्हटले
आमच्या पोटी दिग्विजय असा पुत्र जन्माला यावा, की जो या संपूर्ण जगाचा सम्राट व्हावा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्हाला श्रीमद्देवी भागवत महापुराण तुमच्या मुखातनं 5 वेळा श्रवण करायचं आणि त्यासाठी आम्हाला यज्ञ करायचा आहे. आणि यज्ञाचं म्हणजे पुरोहित तुम्ही व्हावं, तो यज्ञ तुम्ही संपन्न करावा. म्हणून यज्ञ करण्यासाठी यजमान म्हणून असणारा तो दुर्दम राजा, त्यांची असणारी सौभाग्यवती आणि पुरोहित म्हणून लोमस ऋषी बसलेले आहेत. त्या ठिकाणी आता यज्ञाला सुरुवात होते. अनेक प्रकारचे मंत्र त्या ठिकाणी लोमस ऋषी गाऊ लागले. एक एक आहुती त्या यज्ञामध्ये टाकली जाते. अशा पद्धतीनं साधना होऊ लागली, आराधना होऊ लागली. यज्ञ त्या ठिकाणी संपन्न होतो. यज्ञामध्ये आहुती टाकत असताना एक एक मंत्र त्या ठिकाणी लोमस ऋषी बोलतायत. मनोभावी असणारी भगवतीची कथा दुर्दम राजा आणि त्यांची असणारी पत्नी त्या ठिकाणी ती कथा श्रवण करत आहेत मनोभावी. अनेक काळापर्यंत ही साधना चालू होती. एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 5 वेळेस त्या ठिकाणी असणारी श्रीमद्देवी भागवत महापुराण ही कथा लोमस ऋषी दुर्दम राजाला वर्णन करून सांगतायत. मनोभावे तेही श्रवण करतायत. आणि या साधनेचा परिणाम असणारी ती भगवती माता त्या ठिकाणी प्रगट होते. दुर्दम राजा आणि त्यांची असणारी सौभाग्यवती यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष असणारी ती भगवती माता त्या ठिकाणी प्रगट होते. त्या ठिकाणी ती असणारी भगवती माता येऊ लागली. चला, आणि म्हणून यांची चालू असणारी आराधना, नवानव मंत्राचा जप करतायत, साधना करतायत. तो भावी त्या ठिकाणी साधना चालू आहे. 5 वेळा भगवती मातेची असणारी सुंदर अशी ही कथा दुर्दम राजा श्रवण करतोय आणि वर्णन करतायत लोमस ऋषी. आनंद उत्सव त्या ठिकाणी चालू आहे. आणि यांच्या साधनेला, नाम जपाला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष चतुर्भुज अष्टभुज असणारी भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली आहे. टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला, जय जयकार होऊ लागला. भगवती मैया की, भगवती मैया की जय. आणि त्या ठिकाणी भगवती माता प्रगट झालेली आहे. दुर्दम राजा आणि त्यांची असणारी पत्नी उठून उभे राहत आहेत. राजा आणि राणी उठून उभे राहत आहेत. लोमस ऋषी उठून उभे राहत आहेत. आणि त्या भगवतीच्या चरणावरती राजानं आणि राणीनं मस्तक ठेवलं. त्या भगवतीचं दर्शन घेतलं, प्रणिपात केला. आनंद विभोर त्या ठिकाणी दुर्दम राजा झालेले आहेत. आणि त्या भगवतीकडे पाहून भगवतीला विनंती करताय दुर्दम राजा. कारण भगवतीने विचारलं, राजा काय इच्छा आहे, कशासाठी साधना केली. आणि मग दुर्दम राजानं सांगितलं, माता एकच इच्छा आहे, आम्हा पती पत्नींना असा पुत्र प्राप्त व्हावा, असा पुत्र प्राप्त व्हावा की जो दिग्विजय असेल, ज्या संपूर्ण जगावरती त्याचं राज्य असेल, या जगाचा तो सम्राट असेल, असा पुत्र आम्हाला प्राप्त व्हावा. त्यावेळेस भगवतीनं दुर्दम राजाच्या मस्तकावरती हात ठेवला. दुर्दम राजा भगवतीच्या समोर उभा आहे. भगवतीनं दुर्दम राजाच्या मस्तकावरती हात ठेवला, आशीर्वाद दिला, राजा तुझ्या साधनेवरती मी प्रसन्न आहे. डोक्यावरती हात ठेवला भगवतीनं, आशीर्वाद दिला, राजा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ना ती त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशीर्वाद दिला. आणि राजा कृत्याकृत्य झाला. आणि मग भगवती प्रसन्न झाली. मग आता या भगवतीचा गोंधळ घातला पाहिजे. आणि म्हणून
राज्यामध्ये असणारे जे पोतराज आहेत पोतराजाला भेटीला लखबा पोतराजाला भेटीला लखबा पोतराजाला भेटीला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला लखबाय पोतराजाला भेटीला लखबाय पोतराजाला भेटीला लखबाय पोतराजाला भेटीला लखबाय पोतराजाला भेटीला दरपुन वेला मी घालतो या साज हातात चंग पायी वाकवेला मी घालतो या साज हातात चंग पायी वाकवाज आवरण लेतो नाव तुझं घेतो आवरण लेतो नाव तुझं घेतो सदा पाण्याच्या घोटाला हो सदा पाण्याच्या घोटाला लखबाय पोतराजाला भेटीला लखबाय पोतराजाला भेटीला लखबाय पोतराजाला भेटीला सहभागी व्हायचंय ना हा आपले पोतराज या ठिकाणी आलेले आहेत हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा या सगळ्या पात्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आता सर्वांनी उठून उभं राहायचंय या गोंधळामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचंय अंबाबाई लाड लाड हे अंबाबाई लाड लाड काग धरीला सिराग धरीला सिराग धरीला सिराग धरीला सिराग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग हे अंबाबाई लाड लाड अंबाबाई लाड लाड काग धरीला सिराग
पाणी कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग हो पाणी कशाने लाली लाल ग लाली लाल पाणी कशाने लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग हो पाणी कशाने लाली लाल ग लाली लाल पाणी कशाने लाली लाल ग लाली लाल सगळ्यांनी उंच हात करायचे बोल तुळजा भवानी माता की जय